अरे खाता खाता एक गोष्ट सांगा जरा, कसं झालंय? मस्त झालंय. चालेल, चांगलं लागतंय. सर्वात आधी जर आपण गेलो तिकडे शांत पाणी, जर बेसावध खडशी असेल तर एखाद्या वेळेस आपल्याला लागू शकते. बरेच लुअर्स पडण्या अगोदर जर आपण टाकलं ना तर आपल्याला मिळायचे चान्सेस जास्त आहे. आधी 2-3 कास्ट करूया, लागली तर पहिले 2-3 कास्टमध्येच लागेल. इथे कोणी जर नसेल खेळलं तर थोडं रिस्क घेऊन बघूया. डेप्थला जाऊन देतो आता जरा. अरे अरे, म्हटलं तर लागेल इथे मासा, लागला शेवटी. अरे जाऊ नको, जाऊ नको. अरे बाप, अरे गेला, शिट. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फिशिंग पण बघायला मिळेल, कुकिंग पण बघायला मिळेल आणि अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्यासोबत तुम्हाला बघायला मिळेल एक आगळं वेगळं चॅलेंज जे आज आपण घेतलंय. आपण आलो चाकणमध्ये, चाकण चौकामध्ये बिस्मिल्ला मटन शॉप. आणि इथे एकदम फ्रेश मटन मिळतं. ॲक्च्युली खूप फेमस आहे. इकडनंच आपल्याला जी रेसिपी बनवायची आहे त्यासाठी जे मटन लागणार आहे ते इकडनंच आपण घेणार आहोत. बघा आपल्यासोबत MD मोकीम खान आहेत. त्यांनी आपल्याला मस्तपैकी बकरा सगळा मस्तपैकी कट करून दिला आहे. हे बघा, ही फ्रेम आम्ही बनवून घेतोय. याच्यावरच बार्बेक्यू करणार आहे, म्हणजे नेहमीची आमची सोय होऊन जाईल. याच्यावरती जाळी चिटकवणार आहे. यूट्यूब चॅनल पैंट जलेगा ना, ऐसे क्या कर रहे तुम? ये देखो जल गया. मेरे को भी एक कैमरा टोपी पे वेल्डिंग करने का, गैस वेल्डिंग. अकरम भाई के लिए 2 लेके आओ. ये सॉरी, बना लेना वो बात. पकड़ना है ना? खिलाओ क्या आपको? नहीं. आईला माझी कोणची, अक्रमची कोणची? तर असा आजचा सगळा सेटअप आहे बघा मस्तपैकी. इकडे बार्बेक्यू आहे, इकडे आपण तळणार आहोत. मॅरिनेट करायला घेऊया. सर्वात आधी दही घेऊया. भरपूर दही लागेल कारण की भरपूर मटन आहे. काळी मिरी पावडर म्हणजे पेपर पावडर, हळद घालायची आहे, मिरची पावडर घालायची आहे, जरासा गरम मसाला घालायचा आहे, जराशी जिरा पावडर घालायची आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, त्यानंतर मस्तपैकी लिंबू पिळायचा आहे, त्यानंतर चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या, अद्रक पावडर घालायची आहे, कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे, मसाले, कोथिंबीर, मिरच्या, अशा प्रकारे एक थोडा वेगळ्या प्रकारचा मसाला बनवला आपण, मॅरिनेशनचा मसाला. मस्त धुवून घेतलेले मटणाचे पीसेस आहेत बघा, लेग पीस, बकऱ्याचं मटण आहे. हे जे कट्स मारले होते आपण मसाला भरण्यासाठी, त्यामध्ये आधी लसूण भरून घेऊया. लसूण भरल्यानंतर मस्तपैकी मॅरिनेशनचा मसाला लावून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी मस्तपैकी मसाला लावून घ्यायचा आहे. मॅरिनेशनचा मसाला मस्तपैकी लावून झालाय. आता याला थोड्या वेळ मॅरिनेट होऊन देऊया. व्यवस्थित कोळसा पसरून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला विस्तो व्यवस्थित लागेल आणि तो एकसारखा पेटेल. मस्तपैकी कोळसा पेटायला लागलाय, तयार झाला. आता याच्यावर जाळी ठेवूया, जेणेकरून जाळी मस्तपैकी गरम होऊन जाईल. चूल सुद्धा मस्तपैकी पेटली. आता याच्यावर प्लेट ठेवूया आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला मॅरिनेट झालेले बकऱ्याचे पाय आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, तेही बटरमध्ये. ह्या प्लेटमध्ये प्रकारे मस्तपैकी सगळे पाय आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. एक साईडने मस्तपैकी फ्राय झालेत. आता दुसरी साईड फ्राय करूया. त्यासाठी पलटी करून घ्यावं लागणार आहे आपल्याला. अलगद पलटी करा, थोडंसं रिस्की काम आहे. फ्राय केल्याने काय होतं की जी वरची लेअर असते मटणाची, मांसची, ती थोडीशी कडक होते. बघा काय मस्त फ्राय झालंय. हे बघा मटणाची वरची लेअर किती मस्त फ्राय झाली आहे आणि याच्यामुळे मांस जे रोस्ट करताना तुटणार नाही. त्यामुळे आपण बटरमध्ये फ्राय केलं होतं. तर अशी ही रेसिपी आहे, थोडीशी अनहेल्दी आहे पण एकदम टेस्टी सुद्धा आहे. तर कधीतरी एखाद्या वेळेस तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकताय. तिकडे मटन मस्तपैकी बटरमध्ये फ्राय झालंय आणि आता ते आपल्याला ह्या बार्बेक्यू सेटवर ठेवायचं आहे आणि हळूहळू ते रोस्ट करायचं आहे. अशा प्रकारे मस्तपैकी आपलं सॅलड तयार झालंय आणि लेग पीस सुद्धा तयार झालेत. आता ते सुद्धा काढून घेऊया. अशा प्रकारे मस्तपैकी आपली रेसिपी तयार झाली आहे. पण आज आपण एक चॅलेंज घेणार आहोत आणि ते चॅलेंज म्हणजे हा एक लेग पीस 3 मिनिटात संपवायचा आहे. 1 2 3. स्टॉप वॉच पण लावली बघा इकडे मी, ती तुम्हाला साईडला स्क्रीनला दिसेलच. बघूया कसं खाता येते. 3 मिनिटात खायचंय. 3 मिनिटात खायचंय, 4 तास लागेल ते किशोर. तर ना हे सगळं बोल माझ्या तोंडावर पाणी यायला लागलं. 1 मिनिट पूर्ण झालाय. 1 मिनिटात किती खाल्लंय? अरे काहीच नाही, चावत नाही ते. आपण बघा लोकांना खायला मिळत नाही पण आज आम्ही खाऊन खाऊन मरणार आहे. एक नंबर.
मोनू जोश मध्ये आलाय बघा. ज्ञानेश्वर पण जोशला आलाय बघा. किशोर मात्र गार पडला एकदम. दाढा दुखतायत का चावून चावून? एक नंबर सॅलड खाताय. अरे खाता खाता एक गोष्ट सांगा जरा, कसं झालंय? मस्त झालंय. चालेल, चांगलं लागतंय. हे तुझं आहे बघा हे. 2 मिनिटं कम्प्लीट. 2 मिनिटं कम्प्लीट. पहिला 2 मिनिटं कम्प्लीट पण झाले. 2.5 मिनिटं कम्प्लीट झाले. एक काम करूया, 5 मिनिटं करूया. 5 मिनिटं करूया. 5 मिनिटात कसं संपवतं का बघूया जरा. 5-6 मिनिटं झालेत. अरे बंद करा नाही, खा तुम्ही. चॅलेंज संपूया. अशा प्रकारे यांना मी हे चॅलेंज दिलं होतं 5 मिनिटामध्ये. 3 मिनिटं दिलं होतं आधी, नंतर 5 मिनिटं केलं. पण ते रोस्ट केलेलं जे मटण असतं ते थोडंसं हार्ड असतं, तर ते त्यांना गेलं नाही. त्यामुळे त्यांनी चॅलेंज काही पूर्ण केलं नाही. एकदम मस्त रोस्ट झालंय. रोस्ट झालं की थोडंसं असं निब्बरच होतं ॲक्च्युली. एकदम सॉफ्ट होत नाही, जसं आपण फॉईल पेपरमध्ये केलं होतं तसं नाही. कारण की यातलं जे पाणी असतं ते पूर्णपणे निघून जातं, उडून जातं. आता टेस्ट करूया फटाफट. बऱ्यापैकी निब्बरच आहे, पण शिजलंय. पण मस्तपैकी रोस्ट झालाय. याची चव जी येते ना एकदम जबरदस्त येते. जो कोळशाचा जो फ्लेवर असतो ना तो त्याच्यामुळे ॲक्च्युली याला खूप टेस्ट येते. मसाले वगैरे जरी कमी असले, कोळशाची जी टेस्ट असते ती मेन असते. आज आपण जे मॅरिनेशन केलं होतं थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं होतं. म्हणजे नेहमी आपण जसं मॅरिनेट करतो त्या हिशोबाने मॅरिनेट नव्हतं केलं, थोडी वेगळी पद्धत होती. मागील व्हिडिओतील प्रश्नाचं अचूक उत्तर होतं विशाल, आणि पहिलं अचूक उत्तर दिलंय राहुल पावडे यांनी. आणि ही उत्तरं तुम्ही स्वतः सुद्धा चेक करू शकता मित्रांनो. कमेंट सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही खालून सर्वात पहिलं अचूक उत्तर जे असेल ते तुम्हाला राहुलचंच नाव मिळेल तुम्हाला तिथे. त्यामुळे राहुल पावडे हे विनर आहेत. राहुल पावडे प्लीज मला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो काय होतंय की बरेच लोक शेवट बघतात, प्रश्न बघतात, मग त्याचं उत्तर लवकर शोधून व्हिडिओ संपायच्या अगोदरच त्यांचं उत्तर येत आहे. त्यामुळे व्हिडिओ संपल्यानंतर व्हिडिओची जी ड्युरेशन असेल, म्हणजे 5 मिनिटाचा व्हिडिओ असेल, 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल, ते संपल्यानंतर जे अचूक पहिलं उत्तर येईल ते गृहीत धरलं जाईल. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. थांब. ऑन द मार्क, गेट सेट. 1 2 3 म्हटल्यावर सुरू करा. अरे त्याला थोडा वेळ अल्टी पलटी करायचं. काय म्हणतात, उलट पुलट करून घ्यायचं. किशोर त्यांनी पूर्ण संपवलं ते, आणि तेच आजच्या चॅलेंजचे विनर आहे. आणि आपल्याकडनं त्यांना एक फारच भारी गिफ्ट मिळणार आहे. आणि ते गिफ्ट म्हणजे एवढं खाल्लं तर ते पचवण्यासाठी धोती योग चूर्ण आपण देणार आहोत त्यांना.